चंद्रे तालुका राधानगरी येथे रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील, सागर बापूसो पाटील साहेब, उत्तम बापूसो पाटील साहेब, राहणार चंद्रे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पुणे. कोल्हापूर गारगोटी राज्य मार्गावरील राधानगरी तालुक्यातील चंद्रे बस स्टॉप परिसरात व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वारंवार अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही अतिक्रमणे शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पोलीस बंदोबस्तात काढण्यात येणार आहेत. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम उपविभाग भुदरगड येथील उपअभियंता यांच्या वतीने करण्यात येणार आहे. चंद्रे बस स्टॉप परिसरात रस्त्याच्या हद्दीत खोके, टपऱ्या, दुकानगाळे, स्टॉल व शेड उभारण्यात आल्याने वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला असून येथे दरमहा 8 ते 10 अपघात होत असल्याची नोंद आहे. तसेच चंद्रे ग्रामपंचायतीने सुमारे 30 वर्षापूर्वी उभारलेली स्वागत कमान सध्या जीर्ण अवस्थेत असून ती रस्त्याच्या मधोमध येत असल्याने अपघाताचा धोका वाढलाय. या बस स्टॉपपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर श्री संत बाळूमामा यात्रा भरते. या यात्रेसाठी याच महामार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असल्याने चंद्रे बस स्टॉप परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी असते. याशिवाय बस स्टँड समोर असलेल्या वड व सीसा या 2 झाडांच्या पारंब्या मुख्य रस्त्यावर आल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे ही झाडे काढावीत अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे. याबाबत दर्पण न्यूजमधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभागाने गंभीर दखल घेतली. कोल्हापूर गारगोटी गडिंग्लज नागनवाडी रस्ता महामार्ग क्रमांक 189 हा किलोमीटर 5/500 ते 69,000 या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम उपविभाग भुदरगड यांच्या अखत्यारीत येतो. राज्यमार्ग दर्जाच्या या रस्त्यावरील चंद्रे गावातील किलोमीटर 30/400 ते 30/200 दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली आहेत. या अतिक्रमणधारकांनी 30 जानेवारीपर्यंत अतिक्रमण काढण्याची हमी दिली होती. मात्र मुदत संपूर्ण ही अतिक्रमणे न हटवल्याने अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत शुक्रवार 13 फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याचा संबंधित विभागाने निर्णय घेतला आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.